तक्रार तुमची, निकाल आमचा. तोफखाना पोलीस ठाण्यातच ऑन दी स्पॉट न्याय. पोलीस ठाणे म्हटले की उमरे झिजवणे आलेच. हा समज मोडीत काढत तोफखाना पोलीस ठाण्याने एक नवा पायंडा पाडला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या ॲक्शन मोडमधील संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनामुळे प्रलंबित तक्रारींचा डोंगर एका दिवसात निवळला असून सामान्य नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले अर्ज, कौटुंबिक वाद आणि छोटे मोठे तंटे निकाली काढण्यासाठी पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ आणि उपनिरीक्षक दिलीप टिपरसे यांनी थेट मैदानात उतरून सुनावणी घेतली. या उपक्रमाचे सर्वात मोठे यश म्हणजे तक्रारदार आणि प्रतिवादी या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांच्यातील विसंवाद दूर करण्यात आला. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान झाले पाहिजे या त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन तोफखाना पोलिसांनी केल्याचे या उपक्रमातून दिसून आले. जे काम महिन्यांपासून रखडले होते ते आज एका तासात मार्गी लागले. अशा शब्दात एका ज्येष्ठ नागरिकाने आपली प्रतिक्रिया दिली. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील भूमिकेमुळे खाकीची जनमानसातील प्रतिमा अधिक उजळली आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज माननीय पोलीस अधीक्षक सर मुमक्का सुदर्शन यांच्या संकल्पनेतून तक्रार निवारण दिनाचं तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढे सुद्धा आता प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येणार आहे. जे काही सामान्य नागरिकाच्या ज्या तक्रारी आहेत त्या ह्या पोलीस स्टेशन स्तरावरती वरिष्ठ अधिकारी स्वतः येऊन सोडवाव्यात ह्या संकल्पनेचा मेन उद्देश आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून जे काही तक्रारदार आहेत त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्यांना समक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी तात्काळ सोडवण्याचं काम केलेलं आहे. यापुढे सुद्धा हे अशाच पद्धतीनं आपण तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येणार आहे. मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे, ज्या दिवशी पोलीस स्टेशन तक्रार निवारण दिन आहे त्या दिवशी आपण समक्ष हजर राहून याच ठिकाणी आपल्या जी काही अडचणी सोडवणूक करावी, जेणेकरून आपल्याला वरिष्ठ कार्यालयात जाणे किंवा त्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही, ही सर्वांना यावेळी आवाहन करण्यात येते. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.